बातमी बघा. आज ते लोक ही बातमी देत आहेत की आता कोरोना थेरपीमधून रेमडेसिवीर इंजेक्शन वगळणार, कारण रेमडेसिवीर परिणामकारक नाही हे आता त्यांच्या लक्षात आलं. हे कोरोना नियंत्रित करणारे जे त्यातले मेन टास्क फोर्स आहे त्यांचा, त्यातले डॉक्टर राणा यांनी आता ही बातमी दिली की आता ब्रेकिंग न्यूज म्हणून टीव्हीवरती आली. विचार करा, थोडंसं डोकं शांत ठेवून तुम्ही सगळेजण. जर यांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोनावरती उपयोगी आहे हे माहितीच नव्हतं तर दिलं कसं काय? 1.5-2 लाख रुपयाला हे रेमडेसिवीर गरिबांनी घर गहाण ठेवून विकत घेतलं, ते टोचून घेतलं स्वतःला आणि त्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आणि मी, म्हणजे सर्वसामान्य जनता. म्हणजे यांना आपण गिनीपिंग वाटलो का, उंदीर वाटलो का आपल्यावरती प्रयोग करायला? मी जे सांगत होतो ते एक एक गोष्ट सत्य होतंय की नाही बघा. पहिल्यांदा सांगितलं की सगळ्यांनी पेपरमध्ये आलं, टीव्हीमध्ये आलं की प्लाझ्मा दान करा, प्लाझ्मा थेरपी कोरोनावरती उपयोगी आहे. आता ती प्लाझ्मा थेरपी हटवली. नंतर सांगितलं रेमडेसिवीर उपयोगी आहे, बातम्यांमधून सांगितलं, चॅनलमधून सांगितलं, आणि आता ते सांगतायत की रेमडेसिवीर हे आता आम्ही हटवणार आहे कोरोना उपचारातून. मग ज्यांनी रेमडेसिवीर घेतले आणि जे मेले याचे खरे मारेकरी कोण आहेत? एकदा विचार करा. तुम्हाला एवढं सगळं घाबरवून सोडलेलं आहे. तुम्ही टीव्ही बघून वेड व्हायची वेळ आलेली सगळेजण. तुमचा स्वतःवरती विश्वास राहिलेला नाहीये आणि तुमच्यावरती हे असे उपचार करतायत. अरे कोरोना रुग्णाला 10 गोळ्या देत आहेत. काय या गोळ्यांचे दुष्परिणाम होणार नाही? काय अँटीबायोटिकचे दुष्परिणाम होणार नाही? हे व्हिटॅमिन डी ची गोळी देत आहे तुम्हाला. का प्रकाशात बसायला सांगत नाही? हे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देत आहेत तुम्हाला. का हे संत्री, मोसंबी किंवा अननस, डाळिंब खायला सांगत नाही? अरे कोरोनाचं जर औषधच नाहीये तर हे लोक कसले उपचार करत आहेत? माझं स्पष्ट मत आहे की कोरोनामुळे जेवढे लोक मेले याला हे लोक जबाबदार आहेत, हे इंजेक्शन जबाबदार आहेत. या सगळ्या अँटीबायोटिकमुळे आणि इंजेक्शनमुळे शरीरावरती अतिशय घातक असा परिणाम होतोय आणि तुम्ही त्याच्यात अडकतात. आणि या सगळ्या प्रकारातून आता नवीन रोग या लोकांनी आणलाय. कुठला? म्युकोरोमायकोसिस. काय हो म्युकोरोमायकोसिस म्हणजे? काळी बुरशी आहे. कशावरतून? माझं हे ठाम मत आहे हे म्युकोरोमायकोसिस कशामुळे आलेलं आहे हे आज कळणार नाही. आज हसताल, आज नावं ठेवताल. तेव्हाही तुम्ही मला नावच ठेवले होते. तेव्हाही तुम्ही असंच म्हटलं होतं याला काय अक्कल आहे का, हा काही बोलतोय का, हा काही, याला काही पुरावे आहेत का याच्याकडे? आज एक एक गोष्ट समोर येऊ लागली की नाही येऊ लागली सांगा. फक्त 3 गोष्टी जबाबदार आहेत. ही बुरशी केव्हा होते? म्युकोरोमायकोसिस म्हणजे काय? काळी बुरशी. कशामुळे होती? हे अँटीबायोटिक्सचं इन्फेक्शन आहे. दुसरी गोष्ट, हे 3 मास्क, 2 मास्क घालायला लावत आहेत. दिवसभर लोक घाबरून 2 मास्क घालून ठेवतायत. अरे तुमच्या डोळ्यांना, तुमच्या तोंडामध्ये, तुमच्या आतमध्ये, तुमच्या नाकामध्ये दिवसभर कार्बन डायऑक्साईड नाही जाणार का? बुरशी कुठे निर्माण होते? जिथे ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश असेल तिथे बुरशी निर्माण होऊ शकते का? तुम्ही हे प्रश्न स्वतःला का विचारत नाही? विचार करा ना तुम्ही. अजून किती लोकांना हे मारणार आहे? आणि दुर्दैव याचं की ती ब्रेकिंग न्यूज म्हणून त्यांनी एक तेवढी बातमी दिली. मला असं वाटलं त्या बातम्यांमध्ये त्याच्यावरती बोलतील, पण हा मीडिया त्या बातम्या दिल्या सोडून सगळ्या राजकारणाच्या बातम्या. हा त्याच्यावर आरोप करतोय, केंद्र राज्यावर आरोप करतंय, राज्य केंद्रावर आरोप करतायत. याच्या सगळ्या बातम्या. म्हणजे तुमच्यासारखे, माझ्यासारखे सर्वसामान्य लोक मेले काय, राहिले काय, जिवंत राहिले काय, कुणाला काहीही घेणं देणं नाहीये. जे आज याचा प्रचार करतायत ना, कोरोना संबंधी जेवढ्या औषधी जे काही आहे ना, उद्या हे सगळं उघडकीस येणार आहे. तरी सुद्धा हे लोक लपवत आहेत.
कोरोनामुळे कुणी गेलेलं नाहीये. कोरोना झाल्याच्या नंतर 10 दिवसांनी ते घरी आले. घरी आल्याच्या नंतर कोणाचं हार्टफेल झालं. हार्टफेल कशामुळे झालं? कोणाचं ब्रेन काम करणं बंद केलं, कशामुळे झालं? कोणाला म्युकोरमायकोसिस झाला, कशामुळे झालं? हे सगळे आहेत या औषधांचे परिणाम. आणि आम्ही आंधळ्यासारखं लोकांना देतोय. तर पहिलं कारण आहे कोरोनाने लोक मरण्याचं, हे म्युकोरमायकोसिस होण्याचं, ते म्हणजे हे सगळे औषधं तुम्हाला प्रयोग करतात आणि देतात. दुसरं आहे मांसाहार. आज किती प्रचार होऊ लागला. हे क्रिकेटपटू सगळे प्रचार करतायत, संडे हो या मंडे रोज खावा अंडे. अरे का असं म्हणत नाही की त्या अंड्याच्या ऐवजी तुम्ही डाळी खा? प्रोटीनच्या नावाखाली तुमच्या शरीरामध्ये हे काही पण टाकतायत आणि तुम्ही सगळे लोक खातायत. एकमेकांना सांगतायत तुम्ही की मांसाहार कर, कोरोनासाठी चांगलं आहे, मांसाहार कर, कोरोनासाठी चांगलं आहे. तुम्ही पुरावे मागतात ना, द्या ना पुरावा. द्या पुरावा की कशावरून मांसाहार चांगला आहे. अरे प्राणायाम करा ना, ध्यान करा ना. ऑक्सिजन प्रत्येकाला ते ऑक्सिमीटर विकत घ्यायला लावलं, तुम्हाला घाबरून सोडलं. का भस्त्रिका करत नाही? का डोंगरावरती जायला परवानगी देत नाही? दारूचे दुकानं सगळे उघडे आहेत, मांसाहाराचे दुकानं सगळे उघडे आहेत, पण योगाचं शिबिर कोणी घेऊ शकत नाही, प्राणायामाचं शिबिर कोणी घेऊ शकत नाही. संध्याकाळी डोंगरावरती जायला परवानगी नाही. एकदा विचार करा आणि जागी व्हा, काय सुरू आहे हे सगळं. अरे आपल्याकडे असे 1000 लोक आहेत की ज्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तुम्ही ऐकलेलं सुद्धा आहे. पण ते दवाखान्यात न जाता त्यांनी 3 दिवसांचं नारळ पाणी आणि मोसंबी ज्यूस घेतला त्यांच्या वजनानुसार आणि त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. काय साईड इफेक्ट आहे त्याचा? काहीही साईड इफेक्ट नाहीये. पण तुमच्या डोक्यात टाकलं कफ आहे, सर्दी आहे, नारळ पाणी कसं काय घेतोय? याच्याविषयी बोलत नाही कोणी. एकदा विचार करा. घाबरून जाऊन काहीही देतायत, कितीही रुपयाला ते औषधं विकत घ्यायला तुम्ही तयार आहेत. आणि ज्यांना रेमडेसिवीर दिलं हे सगळे मेले. कशामुळे मेले? हे सगळे पार्ट अवयव निकामी होऊन कशामुळे मेले? कारण हे एक रेमडेसिवीर एक आहे, प्लाझ्मा थेरपी एक आहे, हे बाकीचे इंजेक्शन ना, असे एक गोष्टी बाहेर येत आहेत. आणि आज ज्याच्या जाहिरात करतायत ना, जे इंजेक्शन टोचून घ्यायला तुम्ही असे पागल झालेत ना, ते सगळं आज उघडकीस येणार आहे, मला खात्री आहे. बघा तुम्ही, मी पहिलेही हे सांगत होतो आणि आताही हेच सांगतो. पटलं तर बघा, नाही तर द्या सोडून. पुन्हा नावं ठेवा, याला काय अक्कल, याला काय कळतं. जा दवाखान्यात मरा तिथे. आणि याच्याविषयी दुर्दैव कुणीही बोलायला तयार नाही. आणि बोललं तर इगो दुखवला जातो लोकांचा. आमच्याकडे डिग्र्या आहेत, सांगा या डिग्र्यावाल्यांनी का दिलं रेमडेसिवीर? आहे काही उत्तर? म्हणजे खून केले लोकांचे आणि त्यांना शिक्षा सुद्धा नाही, कुणी काही बोलणार पण नाही. शाकाहारी राहणं, बाहेर मास्क वापरा, पण घरामध्ये मास्क न वापरता सकाळची सुरुवात अर्धा तास कमीत कमी भस्त्रिका रोज करणं, प्राणायाम रोज करणं. पॉझिटिव्ह कोरोना जरी असताल तुम्ही कोरोनानी, तरी सुद्धा विचारांनी पॉझिटिव्ह राहणं, सत्संग ऐकत राहणं. अरे वमन करा, जलनिधी करा, शंख प्रक्षालन करा, शाकाहारी राहा, प्राणायाम करा, ध्यान करा. हाच मार्ग आहे. काय पागलपण आहे? रोगप्रतिकारक क्षमता मांसाहाराने वाढते म्हणे. कुणी सांगितलं मांसाहाराने वाढते? आणि ज्यांना जिभेमध्ये अडकायचंय, ज्यांना फार ते प्रिय आहे ना, कारण ते सुटत नाही, त्यांनी नावच ठेवा. आणि तुम्ही अशाच रोगांना तुम्हाला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे काही. बघा, विचार करा एकदा. 100%. हे सगळं कोण चालवतंय बघा तुम्ही. हे मेडिसिनच्या कंपन्या चालवतात. हे सगळे मांसाहार जे फॅक्टरी आहे त्या सगळ्या लोकांची मिळून ही जाहिरात आहे.
विचार करा याच्यावरती एकदा. बघा, तळमळ आहे, तुम्हाला सांगतोय. ऐकायचं तर ऐका, नसल ऐकायचं द्या सोडून. आजपर्यंत जगत आले, तसेच दवाखान्यात जाऊन मरत आले. करा तुम्हाला जे करायचं ते. काय प्रकार सुरू आहे? सिटी स्कॅन करा, बोन स्कॅन करा, ब्रेन स्कॅन करा. काही झालं की बायोप्सी करा, काही झालं की लगेच रक्त चेक करा, काही झालं की लगेच ॲडमिट व्हा. साधं पोटाचं पचन नीट व्यवस्थित होत नाही. हा आजार कशाचा आहे? खाणं चुकीचं आहे. ते नळ्या घालतील तुमच्यामध्ये, तुम्हाला औषधं देतील. अरे 70% कच्च्या भाज्या खाऊन तर बघा. पण आम्हाला सुधारायचं नाही, कारण आम्ही जिभेत अडकलो. कोरोना हॉस्पिटलमध्ये अंडे खाऊ घालतायत तुम्हाला. कोरोना हॉस्पिटलमध्ये मांस खाऊ घालतायत तुम्हाला. क्रेटच्या क्रेट येतात अंड्याचे, त्यांचे धंदे होतात. चांगले माळकरी लोक सुद्धा त्यांनी माळ्या काढून टाकल्या. का बरं? नाही, सरकार सांगतंय मांसाहार चांगला आहे कोरोनासाठी. का म्युकोरोमायकोसिस आलं मग? का मेले लोक मग? जागी व्हा. तुमच्यासाठी तळमळीने सांगतोय. एक एक गोष्ट सगळी उघडकीस येणार आहे की नाही बघा तुम्ही. शेवटी तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला जे करायचं ते करा. सबका स्वागत है. मैं विवेक बिंद्रा, मोटिवेशनल स्पीकर, लीडरशिप कंसल्टेंट और बिजनेस कोच. आज आपको शेयर करना चाहता हूं, देश में सफेद कोट के खूनी लुटेरे आ गए हैं. ये जो डॉक्टर्स, जो हॉस्पिटल्स हैं, किसी ब्रांडेड हॉस्पिटल का नाम नहीं लूंगा आज, लेकिन आपको शेयर करना चाहता हूं कि ठीक है, पैसा कमाओ, कोई दिक्कत नहीं है, पैसा कमाओ, पर किसी की मजबूरी का फायदा मत उठाओ. आज अजीबोगरीब हालत हो गई है. मैं बेसिक फंडामेंटल बात करना चाहता हूं. मैं बिजनेस कोच हूं, बात बिजनेस की करूंगा. हमारे देश के डॉक्टर को पैसा कमाने का अधिकार है, लेकिन इनको ना पैसा कमाना आता नहीं है. इनको यह नहीं पता कि बिजनेस वॉल्यूम बढ़ा के, स्केलेबल मॉडल बिल्ड करके बहुत पैसा आराम से, जिम्मेदारी के साथ, एथिकली कमाया जा सकता है. इनको क्या है? इनको तो पैथोलॉजिकल लैब से भी पैसा चाहिए. इनको तो एम्बुलेंस से रेफरेंस का पेशेंट, उससे भी पैसा चाहिए. क्या बोलते हैं ना, एम्बुलेंस वाले को पेशेंट मेरे पास भेज दियो. इस चक्कर में कई पेशेंट वैसे ही मर जाते हैं. एम्बुलेंस वाले को कमीशन मिलती है, वो गलत डॉक्टर के पास ले जाता है. इनको केमिस्ट से भी पैसा चाहिए. ये तो फार्मा कंपनी को भी काटते हैं. बोलता है मेरी बेटी और उसके दोस्तों को न्यूयॉर्क भी जाना है, न्यू जर्सी भी जाना है, न्यूजीलैंड भी जाना है, वापस न्यू दिल्ली आना है, जरा खर्चा संभाल लेना. मेरे को इवेंट करना है, खर्चा संभाल. इतना पैसा ले लेते हैं ये फार्मा कंपनी से. देखे ना, इनको हर जगह से पैसा चाहिए. इनको हॉस्पिटल से भी चाहिए, इनको पेशेंट से भी चाहिए. ये मैं मानता हूं पैसा कमाओ, लेकिन पैसा कमाओ पर मजबूरी का फायदा मत उठाओ. वो फार्मा कंपनी सारा खर्चा उसी आपकी दवाई में ऐड कर देती है और बाद में आप लुटते रहते हो. बड़ा स्कैंडल है ये, अजीबोगरीब स्कैंडल है. मैं बताना चाहता हूं, बिना स्कैंडल के भी आप पैसा कमा सकते हो. अब बेचारा पैथ लैब वाला सोचता है कि बढ़िया लैब, बढ़िया टेस्ट आपको करके दूं, अच्छी टेक्नोलॉजी ले आऊं. पर डॉक्टर को क्या चाहिए? उसको तो चाहिए, अच्छा पैथ लैब के पास पेशेंट आता नहीं है, तो उनको वो सोचते हैं यार पेशेंट क्यों नहीं आ रहा. तब उन्हें पता चला डॉक्टर के पास जाओ, वो भेजेगा. अब वो डॉक्टर के पास जाते हैं, पेशेंट भेज यार, पेशेंट भेज. मुझको क्या मिलेगा? क्या चाहिए? 50% लूंगा पूरे बिल का. सुपर स्पेशलिटी वाला डॉक्टर है ना, 60% तक ले लेगा आपसे. जो आपका लैब का एक्चुअल टेस्ट की जरूरत थी वो भी नहीं होगा. ये होता है बेसिन टेस्ट. बेसिन टेस्ट क्या होता है? खून निकालो, वॉश बेसिन में डाल दो. स्कैंडल है, बड़ा स्कैंडल है. पैसा कमाना मुश्किल नहीं है, बिजनेस के मेथड सीखने पड़ेंगे. लल्लू लाल डॉक्टर बन गए. 8 लाख डॉक्टर होते हुए भी आज हमारा देश हेल्थ केयर के स्टेटस में 154वें नंबर पे आ रहा है दुनिया में. इतना पीछा, टॉप 150 में भी आज हमारा देश नहीं दिखाई पड़ रहा. हम इनको भगवान जैसा मानते हैं, ये सोचते हैं भगवान जैसा नहीं, मैं ही भगवान हूं, तो मैं लूट लूंगा, खत्म कर. ऐसे लुटेरे आए हैं. आजकल हॉस्पिटल्स सेल्स की रिव्यू करते हैं, डॉक्टर्स को रिव्यू मीटिंग में बिठाते हैं. जितना एडमिशन कराओगे उस पर कमीशन पाओगे. डॉक्टर की तो चांदी है, लगाओ, एडमिशन में डाले जाओ, हर एक को डाल दो. उसको ऑपरेशन के टारगेट, कितने ऑपरेशन कराए भाई तूने, पूछता है उससे मालिक, तूने कितने ऑपरेशन कराए, उससे क्या पूछता है कितने एडमिशन कराए, कितनी तूने लैब में टेस्ट कराई.
और कितने दिन फालतू रखा, कितनी कमाई कराई, प्राइवेट बेड वाले कितने थे, शेयर्ड बेड वाले कितने थे। ये धंधा बन गया। टारगेट देते हैं, तेरा प्रमोशन पक्का, अपना टारगेट पूरा कर ले, काट ले काट ले। ये दवाई कौन सी दे रहा है? महंगा मॉलिक्यूल डाल, महंगा महंगा सब्स्टिट्यूट है। नहीं नहीं नहीं, वो दे जिसमें मेरे को फार्मा से भी कमीशन आए। हर तरह से, अरे हर तरफ से। एक्चुअल जो आपकी इलाज का कॉस्ट था वो 10% था। आम जनता को बता रहा हूं, ये 90% इन सब की कमीशनें बनी हुई हैं। 10% में आपका इलाज हो जाता। आज जो बिल आप 2 लाख रुपए का देके आते हैं वो 20,000 रुपए का भी नहीं था। लेकिन ये इंश्योरेंस कंपनी को भी नहीं छोड़ेंगे, उनको भी काटेंगे ये लोग। और इंश्योरेंस वाले अगर बहस करें तो उनको पैनल से धमका के हटा देते। माफिया है ये, नाम नहीं ले सकता आज मैं प्राइवेट हॉस्पिटल्स का, लेकिन बड़ा माफिया बन गया ये। अच्छा, इनको भी ना ट्रेनिंग मिलती है। इनकी ट्रेनिंग क्या है? डॉक्टर्स को थोड़ा पेशेंट को डरा दो, पहले जबरदस्ती मत करो, थोड़ा पहले पेशेंट को डरा दो। एक बार डरा दो फिर देगा आपको पैसा। उसको जिंदगी, रिश्ते, अपने माता पिता, प्यारे जो मर्जी ले लो, जबरदस्ती मत बोलो। पहले थोड़ा डराओ पेशेंट को, हल्का सा धमकाओ पेशेंट को कि तू बड़ा नुकसान होने। वो अच्छा डॉक्टर साहब, जो कहते हो कर लो डॉक्टर साहब। आज ये एक झटके में जिंदगी भर की सेविंग भी खा जाते हैं आपकी। शर्म नहीं आती इनको। आपको पता है 2010 से पहले हमारे देश में एक गर्भवती मां के केवल 8.5% गर्भवती माओं के सिजेरियन हो रहे थे। आज तो क्या कहते हैं, रिस्क है जी, बड़ा रिस्क है। एक्चुअली सिजेरियन की प्रैक्टिस आई थी कि जब लाइफ एंड डेथ का मामला हो जाए तब करना है। पर यहां पे शहरों में 40% सिजेरियन हो रहे हैं। डॉक्टर कोई ना कोई तरीका निकाल, टारगेट दे दिए ना। डॉक्टर, वो लोग कह रहे हैं कि जब तक नॉर्मल डिलीवरी हो नहीं जाती वो लोग वेट करेंगे। अरे नॉर्मल डिलीवरी होएगा तो बेटा हॉस्पिटल में माल कहाँ से आएगा? हा? और तुम्हारा सैलरी कहाँ से आएगा? नॉर्मल डिलीवरी इज नॉट पॉसिबल, यू मस्ट गो फॉर सी सेक्शन। वेट करेगा तो हम रिस्पॉन्सिबल नहीं होगा। उनको 2-4 बड़ा बड़ा मेडिकल टर्म्स चिपकाने का। ये प्राइवेट हॉस्पिटल, जो ब्रांडेड हॉस्पिटल, टारगेट दिए हुए हैं। कितने सिजेरियन? तेरे कितने? बोला मेरे इतने। तेरे कितने? ये परफॉर्मर निकला है, हा, इसको प्रमोट करो। धंधा बदल गया है, कॉर्पोरेट बना दिया है इन्होंने। आज वो फेमस केस देखते हैं ना आप, किसी को उल्टी आ जाती है, 15 रुपए के ORS से काम चल जाता। पर ये क्या करेगा? तेरा अपेंडिक्स फट गया है, तेरा तो अपेंडिक्स फट गया है, अब क्या होगा? कुछ नहीं, छोटा सा ऑपरेशन है, बस 1.5 लाख रुपए का बिल, एक चीरा लगाया और चीरा बंद किया, हो गया खत्म काम। एक्चुअली मैं केवल नेगेटिव बात नहीं करूंगा। देवी प्रसाद शेट्टी के बारे में पूरा देश जानता है। पद्मश्री के बाद पद्म भूषण भी मिला इनको। 23 अस्पताल बना दिए इन्होंने, 7 हार्ट सेंटर्स भी तैयार किए। ये इकोनॉमीज ऑफ स्केल पे काम करते हैं, करके दिखा रहे हैं। पॉजिटिव केस स्टडी है, ये इकोनॉमीज ऑफ स्केल पे काम करते हैं। ये क्या कहते हैं? ये कहते हैं हेनरी फोर्ड। उन्होंने पहली बार असेंबली लाइन बनाई गाड़ी की। एक जगह पे खड़े होने की जगह असेंबली लाइन में आदमी आगे, गाड़ी आगे बढ़ती रहती है। हर आदमी, ऑपरेटर, वर्कर अपना अपना चीज ऐड करता जाता है। कोई दरवाजा फिट करता है, कोई शीशा फिट करता है, कोई टायर फिट करता है, कोई मडगार्ड, सब अपना अपना काम कर रहे हैं ना। इन्होंने ऐसा ही किया। इन्होंने कहा कि पहली बार असेंबली लाइन बना देंगे ओपन हार्ट सर्जरी के अंदर। अलग अलग डॉक्टर्स को अलग तेजी से, हाईएस्ट स्पीड पर, रिकॉर्ड तोड़ तरीके से ये स्पीड से ऑपरेशन करते हैं। बोला ज्यादा ऑपरेशन कर दो, कॉस्ट कम आ जाएगी। क्यों पेशेंट को लूटते हो? प्रॉफिट तो वैसे भी कमा लेंगे। 250 करोड़ रुपए इन्होंने पिछले 3 साल में कमाए। $1 बिलियन का वैल्यूएशन हुआ इनके IPO में। कोई भी मेडिकल हिस्ट्री के अंदर हमारे देश में इतने बड़े ऑपरेशन, अरे कमाल हो गया भाई। इतनी स्पीड से कर रहे हैं, क्या नोट नहीं छाप रहे हैं, लेकिन ईमानदारी से छाप रहे हैं। इनके अस्पताल में 14,000 वर्कर हो गए हैं। वॉल्यूम बढ़ाने पे फोकस किया, वैल्यू नहीं। कम ऑन, वैल्यूएबल के पीछे नहीं भाग रहे, वॉल्यूम बढ़ा दो। बोला एक लाइन से सारे डॉक्टर्स के अलग 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 रोल्स बना दिए। ये खोलेगा, ये बंद करेगा, ये लिटाएगा, ये एनेस्थीसिया देगा। स्पीड से ठक 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 ठक, ऐसा 300 ऑपरेशन एक दिन में कर डालते हैं। क्या स्पीड ले आए। इनको पता है भारत देश में हॉस्पिटल का धंधा एथिकली करना आसान है। इतनी बड़ी पॉपुलेशन है, इतनी बड़ी पॉपुलेशन है। अरे वॉल्यूम बढ़ाने के बारे में सोचो, अरे स्केलेबल मॉडल के बारे में सोचो। इतना आसान। गोविंदप्पा वेंकटस्वामी अरविंद आई केयर हॉस्पिटल, मैकडॉनल्ड से सीखा इन्होंने। बोला मैकडॉनल्ड 1 बिलियन बर्गर बना दिया। आवर कंट्री इज द कैपिटल ऑफ ब्लाइंड इन द वर्ल्ड। सबसे ज्यादा अंधे लोग हमारे देश में हैं। इन्होंने सस्ते ऑपरेशन, जो $2,000 का ऑपरेशन अमेरिका में हो रहा है, बोला वॉल्यूम बढ़ाओ, $10 में कर देंगे। जहां बाकी डॉक्टर्स अपने पेशेंट्स के घर बार, पैसा, सोना, जमीन सब लूट लेते हैं, ये गोविंदप्पा वेंकटस्वामी ने अपने घर, जमीन और ज्वेलरी को गिरवी रख के
अरविंद आई केयर चालू किया है ना, आपके सामने एग्जांपल्स हैं। टाटा मेमोरियल हॉस्पिटल, ये भी तो एग्जांपल है अपने सामने। ये लोग क्या करते हैं, ये 2 सेक्शन में डिवाइड कर देते हैं। एक सेक्शन बहुत बड़ा रखते हैं ऑर्डिनरी केयर का, जो जनरल केयर है, जिसमें सबको सर्विस देते हैं लगभग फ्री में, और दूसरी तरफ थोड़ा सा प्रीमियम सेक्शन रखते हैं, लोगों से जिनके पास पैसा है उनसे चार्ज करो और बाकियों की फ्री सेवा। टाटा मेमोरियल हॉस्पिटल ने कमाल कर दिया। जो कैंसर की दवाई 1 लाख रुपए महीने की थी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल ने वॉल्यूम बढ़ाने के चक्कर में उसकी तैयारी कर रहा है कि 1000 रुपए महीने में 1 लाख की कॉस्ट 1000 रुपए महीना। संभव है, संभव है, सब कर सकते हैं, आप भी कर सकते हैं। इसीलिए मैं कह रहा हूं कि बिजनेस करना आसान है, लेकिन लोगों को समझ नहीं आता। ये लल्लू लाल सिंड्रोम है, एक बार में काट लो। मेरा आपको आज छोटा सा रिक्वेस्ट है, इस वीडियो को डाउनलोड करके 8 लाख डॉक्टर जो हमारे देश में है हर एक तक पहुंचाइए, देश के हेल्थ मिनिस्टर तक पहुंचाइए, आवाज बुलंद करिए। अगर आप आवाज नहीं उठाएंगे आज मेरे साथ, तो कल को आप भी विक्टिम बनेंगे, आपको भी लूटा जाएगा।